नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी वरती चर्चा करतोय। 10वीचा भूगोल विषय जो आहे, भूगोलावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे। तर पटकन जाऊयात पुढे मित्रांनो। पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। बघा मित्रांनो, भूगोलाची एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत। जवळपास 2 इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या आपण आज उद्या बघणार आणि त्याचबरोबर इतरही भूगोलाच्या खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे। त्यामुळे हे 2 दिवस म्हणजे आजचा आणि उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपला पेपर जो आहे भूगोलाचा तो आहे सोमवारी। ठीक आहे, त्यामुळे आता ही व्हिडिओ आणि ही चर्चा खूप इम्पॉर्टंट आहे। तर पटकन जाऊयात पुढे। तर ही पहिली एक प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो। तर या ठिकाणी जर आपण बघितलं भूगोलामध्ये पहिला जो प्रश्न आहे या ठिकाणी, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। इथं कधी कधी इतरही वेगळ्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात। तर इथं आपल्याला दिलाय की अचूक पर्याय निवडायचा आहे आणि अचूक पर्याय निवडून आपल्याला विधाने पूर्ण करायचे आहेत। तर या ठिकाणी बघा, इथं उत्तर ऑलरेडी दिलेली आहेत मी या पहिल्या या ठिकाणी प्रश्नाची उत्तरासहित आपण ही संपूर्ण प्रश्नपत्रिका जी आहे तिच्यावर चर्चा करणार आहोत। तर यामध्ये काय आहे की ब्राझील टिंबटिंब या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे। तर ब्राझील जे आहे ते सांबा या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे। त्यानंतर लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे, तर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे। आपण म्हणू शकतो पुस्तकात दुसऱ्या क्रमांकाचा आहे, सध्या 1 नंबरला पोहोचलाय पण पुस्तकामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आहे। अमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे। या नदीच्या मुखालगत म्हणजे अमेझॉन जगातली सगळ्यात मोठी नदी, तशी लांब नदी नाईल आहे, पण अमेझॉन मोठी का? कारण तिचं जे पात्र आहे ते खूप विस्तीर्ण आहे, त्याच्यामुळे तिला मोठी नदी आपण म्हणतो। त्रिभुज प्रदेश आहे, विस्तीर्ण खाड्या आहेत, मासेमारी व्यवसाय केला जातो, नाही तर वितरिका आढळत नाही। म्हणजे या नदीच्या मुखालगत तुम्हाला वितरिका ज्या आहेत त्या अजिबात आढळत नाहीत। पुढचा चौथा प्रश्न आहे, भारतात टिंबटिंब राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आहे। तर राजस्थानमध्ये विरळ जाळे आहे, कमी प्रमाणामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हे काही 4 महत्त्वाचे मुद्दे होते। तर आता आपण पुढे जाऊयात। पुढचा पॉइंट, पुढचा जो प्रश्न आहे दुसरा, या दुसऱ्या प्रश्नामध्ये वेगळा घटक ओळखा। या दुसऱ्या प्रश्नात कधी कधी एका वाक्यात उत्तर येऊ शकतात किंवा वेगळा घटक ओळखा किंवा जोड्या लावा सुद्धा इथं तुम्हाला विचारला जाऊ शकतात। ओके, तर 4 मार्काचा प्रश्न इथं वेगळा घटक ओळखायचा होता। बघा, ब्राझीलची जी मुख्य पिके आहे, तर मुख्य पिके त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी ब्राझीलची मुख्य पिके, तर ज्वारी बघा, काकाओ, कॉफी, सोयाबीन, तर ज्वारी नाही, तर ज्वारी हे मुख्य पीक मध्ये येणार नाही। भारतामध्ये ज्वारी पीक मुख्य पीक आहे, परंतु ब्राझील मधली ही मुख्य पिकांमध्ये ज्वारी येणार नाही। क्षेत्र भेटीचा मुख्य उद्देश भौगोलिक, ऐतिहासिक, मनोरंजन, सांस्कृतिक। तर मित्रांनो, क्षेत्र भेटीला आपण नेहमी सांस्कृतिक काही उद्देश असतो आपला, ऐतिहासिक असतो, भौगोलिक असतो, पण मनोरंजनासाठी आपण क्षेत्र भेट नाही। पर्यटन असेल, फिरायला गेला तर मनोरंजन ठीक आहे, पण ज्यावेळेस क्षेत्र भेटीला जातो आपण एखाद्या ठिकाणी त्यावेळेस मनोरंजन नसतं। ब्राझील मधला एक वन प्रकार, काटेरी झुडपे, सदाहरित वने, हिमालयीन वने, पानझडी वने, ही तीनही प्रकारची वने जी आहेत ती आढळतात, परंतु काटेरी झुडपे वने जी आहे ना, हा जो आहे या ठिकाणी आपल्याला वेगळा घटक जो आहे तो आपल्याला या ठिकाणी हे करता येऊ शकतो। बघा, भारतातील मीठ उत्पादक राज्य गुजरात, राजस्थान, बिहार, तामिळनाडू। तर बघा या ठिकाणी गुजरात आहे, राजस्थान आहे आणि तामिळनाडू, तीनही राज्य जी आहेत ती तुमची समुद्र किनाऱ्याच्या लगत आहेत आणि जी राज्य समुद्र किनाऱ्याच्या लगत असतात तिथंच मीठ उत्पादन होतं। बिहारच्या जवळपास पण समुद्र किनारा नाहीये, त्याच्यामुळे बिहार मीठ उत्पादक राज्यामध्ये नाही। महाराष्ट्र असतं तर एक वेळेस आपण म्हटलं असतं, पण बिहार नाहीये। ठीक आहे, तर हे 4 प्रश्न जे आहेत, हे 4 प्रश्न आणि मागचे 4 प्रश्न, हे 8 मार्क पहिल्या 2 प्रश्नातले आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत। इथं पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात। इथं प्रश्न क्रमांक 3 आहे ना, इथं एका वाक्यात उत्तर आहे। कधी कधी इथं टिपा लिहा येऊ शकतो, कधी कधी इथं चुक्की बरोबर सुद्धा येऊ शकतं, पण आता एका वाक्यात प्रश्नांची उत्तर आहे। बघा या ठिकाणी 5 प्रश्न दिले जातात आणि 5 पैकी 4 प्रश्न तुम्हाला जे आहे ते सोडवायचे असतात, कारण प्रश्न असतो या ठिकाणी 4 मार्काला। जर टिपा दिल्या तर टिपा 3 दिल्या जातील, 3 पैकी 2 टिपा तुम्हाला लिहाव्या लागतील आणि त्याचबरोबर चुक्की बरोबर असेल तर या ठिकाणी तुम्हाला 5 दिले जातील, 5 पैकी 4 चुक्की बरोबर ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचं असतं। बघा, आता ब्राझीलचा बहुतांश भाग कोणत्या गोलार्धामध्ये आहे? तर ब्राझीलचा बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धामध्ये आहे असं आपल्याला सांगता आलं पाहिजे। ओके, उत्तरासहित इथं दिलेलं आहे। त्यानंतर भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य, तर गोवा जे आहे ते भारतातील सगळ्यात जास्त नागरीकरण झालेलं राज्य आहे असं म्हणता येईल। ब्राझील मधील सर्वोच्च शिखर कुठलं? तर पिको दी नेब्लिना हे ब्राझील मधलं सर्वोच्च शिखर आहे आणि कधी कधी हे शिखर आपल्याला नकाशामध्ये सुद्धा दाखवायला सांगितलं जातं। लिंग गुणोत्तर म्हणजे काय? बघा, एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत
असलेल्या स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर, म्हणजे 1000 पुरुषांमागे त्या राज्यामध्ये किंवा त्या ठराविक प्रदेशामध्ये किती स्त्रिया आहेत, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की लिंग गुणोत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आहेत, तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात दाट व केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या आहेत. दाट आणि केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर एका वाक्यात उत्तरे ही आपण समजून घेतली असतील. आता पुढचा मुद्दा आहे की नकाशा दिला जाईल. प्रश्न क्रमांक 4 अ जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. तर या ठिकाणी इथे हा ब्राझीलचा एक नकाशा आहे. तर या नकाशामध्ये ऑलरेडी मी माहिती भरलेली आहे. तर बघा लक्षात घ्या, कधी कधी ब्राझीलचा नकाशा आहे ना, तर ब्राझीलच्या ऐवजी कधी कधी भारताचा नकाशा पण विचारला जाईल. एकतर भारताच्या नकाशामध्ये माहिती भरा किंवा ब्राझीलच्या नकाशामध्ये माहिती भरा. इथं 4 घटक आपल्याला दिलेले असतात, सॉरी 6 घटक. त्या 6 पैकी आपल्याला एकूण 4 बाबी नकाशात दाखवायच्या असतात. तर पहिली गोष्ट पेंटेनॉल जे आहे, आता या ठिकाणी पेंटेनॉल कुठे बघा, या ठिकाणी पेंटेनॉलचा जो प्रदेश आहे तो या भागामध्ये बघा, इथं सूची वगैरे आपण बनवलेली आहे. काटेरी झुडपी वने ही आपल्याला बघा इथं या भागामध्ये काटेरी झुडपी वने आपल्याला आढळतात. त्यानंतर पंपासचा गवताळ प्रदेश जो आहे, हा पंपासचा गवताळ प्रदेश खाली जर बघितलं तर हा इथं पंपासचा गवताळ प्रदेश आहे. कॉफी उत्पादक प्रदेश जे आहे, हा बघा इथे कॉफी उत्पादक प्रदेश आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर उत्तरेकडील नागरी लोकसंख्या, उत्तरेकडील म्हणजे उत्तर बघा, इथं तुम्ही उत्तरेकडील जर म्हटलं तर उत्तर दिशा कधीही मॅपमध्ये वर असते, दक्षिण खाली असते. मग उत्तरेकडील नागरी लोकसंख्या असलेले राज्य जे आमापा आहे, तर हे या ठिकाणी तुम्ही आमापा राज्य इथं दाखवू शकताय. आणि मेनॉस बंदर जे आहे, तर हे बंदर मेनॉस बंदर इथं असू शकताय, असं आपण या ठिकाणी दाखवू शकतो. तर एकंदरीत ही अशी माहिती आपल्याला भरायची. मित्रांनो लक्षात घ्या, या माहितीपैकी काही मुद्दे येतील परीक्षेला, पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इथे तुम्हाला जितके जास्तीत जास्त गोष्टी आहेत नकाशामध्ये भरायच्या त्या सगळ्या नीट समजून घ्या. कारण नकाशा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 4 मार्क हमखास मिळाले पाहिजे. कारण तुम्ही बघा जवळपास 15-16 काही घटक आहेत, तेच तुम्हाला रेग्युलरली दाखवावे लागतात. याच प्रकारचे जर समजा तुम्हाला ब्राझील आला तर याच्यापैकी 2-3 मुद्दे तर आरामात विचारणार, कारण या व्यतिरिक्त दुसरे काही मुद्दे नाहीच आहेत. ठीक आहे. तर आपण आणखी एक प्रश्नपत्रिका बघणार आहोत, त्याच्यामध्ये आणखी काही मुद्दे येतील आपल्याकडे. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा. पुढचा प्रश्न आहे नकाशाचे वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे. आता बघा या ठिकाणी जर नकाशामध्ये माहिती भरायला जर तुम्हाला ब्राझीलचा नकाशा आला असेल, तर तुम्हाला ज्यावेळेस प्रश्नाची उत्तरे विचारली जातील त्यावेळेस आपल्याला भारताचा नकाशा असेल. त्याच्यामुळे आता आपल्याला भारताच्या नकाशावर आधारित काही प्रश्न दिले जातील, त्याची उत्तरे लिहायची. आता सगळ्यात पहिली गोष्ट, प्रश्न वाचण्याच्या अगोदर तुम्ही नकाशा नीट बघितला, ते प्रश्न जाऊ द्या बाजूला थोडेसे, पण नकाशा बघितला तर हा नकाशा कुठला आहे बाबा, नकाशा कशाचा आहे, तर बघा इथं राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख बंदरे इथं तुम्हाला दिसतात. हे महामार्गांची काही या ठिकाणी इथं दिलेले आहेत, राष्ट्रीय महामार्ग आणि बंदरं दिलेले आहेत. मग इथं बघा हा एक महामार्ग तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, उत्तर पासून दक्षिण पर्यंत या ठिकाणी एक महामार्ग आहे, छोटे छोटे. त्याचबरोबर हे सगळे महामार्ग आपण समजून घ्यायचं आणि नंतर मग प्रश्नाची उत्तर. वरील नकाशा काय दर्शवतो, तर वरील नकाशा राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे हे दर्शवतो. बघा या ठिकाणी हा नकाशा भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे दर्शवतो. हिताच उत्तर आहे, म्हणजे हिथं पटकन या नकाशाचं उत्तर आहे, वाचायचं पटकन, नकाशा समजून घ्यायचा. उत्तर व दक्षिण महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडलेला आहे, बघा उत्तर आणि दक्षिण महामार्ग. हा उत्तर दक्षिण महामार्ग बघा इथे दिले, उत्तर दक्षिण महामार्ग हा बघा सगळ्यात जास्त लाल रंगामध्ये तुम्हाला दिसतोय. हा कुठल्या, तर एक श्रीनगर पासून सुरुवात होते आणि कन्याकुमारीला तो संपतोय. मग तुम्ही श्रीनगर आणि कन्याकुमारी अशा 2 शहरांना हा जो दक्षिण उत्तर महामार्ग जो आहे तो जोडलेला दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. हा झाला एक मुद्दा. त्याच्यानंतर पूर्व किनाऱ्यावरील प्रमुख 2 बंदरे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पश्चिम किनारा हा तुमचा, पूर्व किनारा हा, म्हणजे या किनाऱ्यावर तुम्हाला कुठलीही 2 बंदरं दिसतील ती तुम्ही लिहू शकता. बघा या पूर्व किनाऱ्यावरती एक चेन्नई आहे, विशाखापट्टणम आहे, कोलकाता आहे. तर ही तुम्हाला या ठिकाणी बंदरं दिसतात. तर पूर्व किनाऱ्यावरील बंदरांची नावं कोलकाता आणि चेन्नई या ठिकाणी आपण म्हणू शकतो. बघा कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टणम लिहिलं तरी चालेल. आपल्याला 2च विचारले म्हणून 2 लिहिली. ओके, एक विचारलं असतं तर एक लिहिलं असतं. तर ही बंदरं आहेत आपल्याला. जर पश्चिम किनाऱ्यावरची जर विचारली असते, चला पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात दक्षिणेकडचं बंदर. आता ही पश्चिम किनारपट्टी, ही तुमची पश्चिम किनारपट्टी. आता याच्यावर सगळ्यात दक्षिणेकडील म्हणजे ही उत्तर दक्षिणेकडील म्हणजे खाली बघा सगळ्यात दक्षिणेकडील कोची येते. मग या ठिकाणी कोची हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात दक्षिणेकडचं बंदर. मग आता समजा इथं जर असा प्रश्न विचारला असता, पश्चिम किनाऱ्यावरची बंदरे लिहा, मग फक्त पश्चिम किनाऱ्यावरची म्हटलं असतं तर एक मुंबई येतंय, या ठिकाणी तुम्हाला मुंबई येतं आणि कोची येते, अशी 2 तुम्ही या ठिकाणी बंदरं लिहू शकता. ठीक आहे.
तर ही 2 बंदरं तुम्हाला लिहिता येईल. जर फक्त विचारलं की बाबा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरची बंदरं, पण पश्चिम किनाऱ्यावरचं त्याचबरोबर पोरबंदर हे सुद्धा आलं असतं पश्चिम किनाऱ्यावरती. आता पुढचा, महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर मुंबई आहे. इकडे बघायची गरज पण नाही. महाराष्ट्र राज्यातलं प्रमुख बंदर जे आहे ते मुंबई. तर इथं 5 पैकी तुम्हाला 4 प्रश्नांची उत्तर लिहायची असतात आणि एकदम सोपा प्रश्न असतो मित्रांनो. हा प्रश्न जो आहे म्हणजे नीट नकाशे जे आहेत, शक्यतो लोहमार्ग असेल, महामार्ग असेल, अशा प्रकारचे नकाशे आपल्याला येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघून घेऊयात की भौगोलिक कारणे द्या. हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे कारण 6 मार्क आहेत इथे. 4 भौगोलिक तुम्हाला कारणे दिली जातील आणि त्या 4 पैकी तुम्हाला 2 भौगोलिक कारणे जी आहेत तर त्या 2 भौगोलिक कारणे जी आहेत ती तुम्हाला स्पष्ट करायची असतात. तर बघा या ठिकाणी इथे आपण बघूयात, ब्राझील मध्ये नियमित हिमवर्षा होत नाही. तर 3 मुद्दे इथं आले पाहिजेत. एका मुद्द्याला 1 मार्क. ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव का होत नाही? पाऊस तर भरपूर पडतो काही ठिकाणी तिथे, पण हिमवर्षाव का होत नाही? त्याचं कारण काय माहितीये का? सर्वसाधारणपणे शीतकटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यामुळे नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्र सपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो. आता जर आपण बघितलं भारतामध्ये, जर तुम्ही बघितलं तर समुद्र सपाटीपासून अतिउंच असणारा जो भाग आहे तो आपला हिमालय पर्वत आहे आणि तिथं बर्फवृष्टी होते. आणि साधारणपणे शीतकटिबंधातील देशामध्ये, म्हणजे जे देश शीतकटिबंध आहे त्या देशामधल्या ध्रुवीय वाऱ्यांमुळे तिथं नियमित बर्फवृष्टी होते. आणि त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्र सपाटीपासून अति उंच असणाऱ्या पर्वतीय प्रदेशात हिमवर्षाव होतो. आता ब्राझीलचा जर विचार केला तर ब्राझील या देशाचे स्थान शीतकटिबंधामध्ये नाहीये, ते उष्ण कटिबंधात आहे. मग शीतकटिबंधात असल्यामुळे तिथं बर्फवृष्टी होणं शक्यच नाहीये. आणि त्याचबरोबर याशिवाय ब्राझील या देशात अति उंच पर्वतीय प्रदेश सुद्धा नाहीयेत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाहीत असं आपण म्हणू शकतो. एकदम साधा मुद्दा आहे. पहिला मुद्दा की सर्वसाधारणतः शीतकटिबंध प्रदेशामध्ये बर्फवृष्टी होते. त्याचबरोबर त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्र सपाटीपासून अतिउंच असलेल्या पर्वतीय भागामध्ये हिमवर्षाव होतो. मग इथं तुम्ही लिहू शकता की ब्राझील या देशाचं स्थान शीतकटिबंधात नसून ते उष्ण कटिबंधात येतं. त्याचबरोबर याशिवाय ब्राझील देशामध्ये अतिउंच असे पर्वतीय प्रदेश पण नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्याकडे आहे, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहे. पूर्व किनारा म्हणजे भारताचा पूर्व किनारा बघा, हा देश आहे भारताचा. तर या खालच्या ज्या भागामध्ये, या पूर्व किनाऱ्यामध्ये आपल्याला नैसर्गिक बंदरे नाहीत. का माहितीये का? पूर्व किनारा म्हणजे खालचा नाही, पूर्व किनारा म्हणजे हा भाग इकडचा. ओके, हा दक्षिण भाग आहे, पूर्व किनारा हा आणि हा पश्चिम. तर या पूर्व किनाऱ्या भागामध्ये, आता इथे आपल्याकडे कोलकाता, विशाखापट्टणम आहेत, पण या भागामध्ये ही नैसर्गिक बंदरे कमी आहेत. का माहितीये का? कारण भारताचा पूर्व किनारा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयातून तयार होतो. म्हणजे ब्रह्मपुत्र असेल, गंगा नदी, ह्या मोठ्या मोठ्या नद्या पूर्व किनाऱ्यावरती आहेत. आणि या भारताचा पूर्व किनारा जो आहे हा नद्यांनी आणलेल्या सगळ्या गाळापासून बनलेला आहे. आणि पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आपल्याला आढळतात. आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. बंदरासाठी पाण्याची पातळी खूप खोल असावी लागते आणि पूर्व किनाऱ्यावरती ही पाण्याची पातळी जास्त खोल आढळत नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे. म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरती पाण्याची पातळी खोल आहे, परंतु पूर्व किनारपट्टीवरती पाण्याची पातळी खोल नाहीये. गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदराच्या विकासासाठी पोषक ठरत नाही. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. 2 महत्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा, भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. आणि दुसरा मुद्दा, त्यामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवरचा जो समुद्र किनारा आहे तो जास्त खोल नाहीये. म्हणून आपण म्हणू शकतो की गाळाचा प्रदेश म्हणजे गाळ आणि पाण्याची कमी खोल पातळी यामुळं या इकडच्या भागामध्ये नैसर्गिक बंदरे जी आहेत ती तयार झाली नाही असं आपल्याला म्हणता येईल. तर सोपा या ठिकाणी प्रश्न आहे. 3 मुद्द्यांना 3 मार्क. पुढचा बघा प्रश्न, ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आपल्याला आढळते. बघा, ब्राझीलमध्ये लोकवस्तीचं केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगतच का आढळतं? याचं कारण आहेत बघा. पहिली गोष्ट, सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये युरोपातल्या अनेक वसाहतवादांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या आणि या लोकवस्त्या ज्या आहेत त्या पूर्व किनारपट्टीवरती जास्तीत जास्त तयार होत्या.
त्याचबरोबर ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणी पुरवठा व साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणात साठा आढळतो. म्हणजे ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने जर आपण बघितलं तर पूर्व किनारपट्ट्यावरती ब्राझीलमध्ये की रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान आहे, सुपीक जमीन आहे, मुबलक पाणी पुरवठा आहे व साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साठा आहे. ओके. परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आणि परिणामी या भागात लोकवस्त्या सुद्धा जास्त आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनारपट्ट्यालगत आढळते. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला काय लिहावं लागेल की ब्राझीलमध्ये सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक देशांनी वसाहती कुठं निर्माण केल्या तर पूर्व किनारपट्टीवरती. त्याचबरोबर पूर्व किनारपट्टीवरती दमट हवामान आहे बघा, सम व दमट हवामान, सुपीक जमीन आहे, पाण्याची उपलब्धता आहे, नैसर्गिक साधन संपत्तीची पण उपलब्धता आहे. यामुळे त्या भागामध्ये शेती आणि औद्योगिकीकरणाचा विकास झाला आणि तो शेती आणि औद्योगिकीकरणाचा विकास झाल्यामुळे लोकवस्ती त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला असलेली दिसून येते. ठीक आहे, ही तिसरं होतं. आता यानंतर चौथं महत्वाचं कारण जे आहे बघा, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतामध्ये पाऊस पडतो. आता भारतामध्ये जो पाऊस पडतो तो मुख्य म्हणजे मान्सून प्रकारचा पाऊस आहे आणि याच्यामध्ये ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे सुद्धा भारतात पाऊस पडतो. बघा नेमकं काय कारण आहे. भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. आपल्याकडे जो पाऊस पडतो तो नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागामधून भारतात प्रवेश करतात. म्हणजे भारताचा जो दक्षिण भाग आहे या ठिकाणी जर आपण असा बघितला, आपला भारताचा जो दक्षिण भाग आहे या दक्षिण भागामधून भारतामध्ये हे नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते प्रवेश करतात. ओके, भारताच्या दक्षिण भागातून प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने ते उत्तरेकडे जातात. टप्प्याटप्प्याने ते काय जातात, सगळे वारे जे आहेत हे उत्तरेकडे आपल्याला जाताना दिसून येतात. ओके, आणि मग पुढे काय होतं, उत्तरेकडे जातात. म्हणजे भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो आणि हे नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते भारताच्या दक्षिण भागातून येतात आणि हळूहळू ते पुढे उत्तरेकडे सरकतात. ओके, आणि भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून ते वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात. यानंतर हे वारे ज्यावेळेस हळूहळू भारताच्या मुख्य भूमीवरून गेले की मुख्य भूप्रदेशावरून पुढे गेले की ते हिमालयाच्या शिवालिक आणि हिमाचल रांगांद्वारे ते अडवले जातात आणि अडवल्यानंतर ते पुन्हा मागे रिटर्न फिरतात, परत ते मागे फिरतात. ओके, आणि ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या वाऱ्याला, आणि हे वारे ईशान्य दिशेकडून परत मागे फिरतात, या वाऱ्याला ईशान्य मान्सून वाऱ्या, बरोबर का, लक्षात घ्या. ईशान्य दिशेकडून म्हणजे ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे सुद्धा भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. जो आपण परतीचा पाऊस म्हणतो ना, तो परतीचा पाऊस पडतो आणि अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे सुद्धा भारतात पाऊस पडतो. लक्षात घ्या, साधा मुद्दा आहे की भारतामध्ये जो पाऊस पडतो तो नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो आणि हा मान्सूनचा आपला पाऊस असतो. आणि नैऋत्य मोसमी वारे हे भारताच्या दक्षिण भागामधून येतात आणि दक्षिण भागामधून येऊन ते पुढे हळूहळू उत्तरेकडे सरकतात. उत्तरेकडे ते हिमालयामधल्या शिवालिक आणि हिमाचल रांगाद्वारे ते अडवले जातात आणि पुन्हा ते मागे फिरतात आणि ते मागे फिरल्यामुळे ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या वाऱ्यांमुळे सुद्धा पाऊस पडतो. त्याला आपण परतीचा पाऊस म्हणतो. ओके, तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे सुद्धा भारतामध्ये पाऊस पडतो. तर ही 4 महत्वाची भौगोलिक कारणे होती. पुढे जाऊयात मित्रांनो. बघा, पुढे दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा रेषालेख व त्या खालील प्रश्नांची उत्तरे. प्रश्न क्रमांक 6 जो आहे मित्रांनो, एक पाणी पिऊ थोडस. बघा, प्रश्न क्रमांक 6 त्याच्यामध्ये 2 प्रश्न असतात. एक असतो अ आणि एक असतो आ, असे 2 प्रश्न आहेत. तर आपल्याला या दोघांपैकी एक कुठला तरी प्रश्न सोडवायचा. एक तर अ सोडवा, ज्याच्यामध्ये माहितीच्या आधारे एक आलेख काढायचा आहे आणि आलेख काढून त्या खालच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. एक तर हा प्रश्न आहे, किंवा एक आलेख दिला जाईल किंवा एखादा नकाशा दिला जाईल आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं. तर हे जवळपास 6 मार्काचे प्रश्न आहेत. तर आता इथे आलेख काढायला 3 मार्क आणि त्या खालच्या प्रश्नांना 3 मार्क. तर या ठिकाणी बघा, आपल्याला काय विचारलंय की या ठिकाणी एक असा प्रश्न विचारला होता. आता ही जी माहिती आहे या माहितीचा मला एक रेषालेख काढायचा होता. तर तो रेषालेख ऑलरेडी मी इथून काढलेला आहे. तर हा रेषालेख काढताना बघा कसा एकदम साधा, म्हणजे फक्त रेषा मारायच्या, जास्त टेन्शन नाही. कसा काढलाय ते मी तुम्हाला सांगतो. तर इथं जर आपण बघितलं तर बघा, पहिली गोष्ट, भारताची ब्राझील सोबत झालेली निर्यात दशलक्ष US$ मध्ये आहे. आता वर्ष, कधी सुद्धा वर्ष खाली दाखवायचे. हे वर्ष बघा, इथं आपण या ठिकाणी समजा एक 0 दिला तर या ठिकाणी इथं काय 2008, 2009, 10, 11, 12, बरं का, 8, 9, 10, 11, 12 असे वर्ष आहेत.
त्याच्यानंतर निर्यात जवळपास इथं बघा, इथं US डॉलर आहे, दशलक्ष US डॉलर. आता 3,700, 4,200 वगैरे 5,000. मग आपण काय करू, 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000, 6,000 आणि ही दशलक्ष US डॉलर या ठिकाणी आपण इथं लिहिलं. आता प्रमाण जर तुम्ही बघितलं तर प्रमाण या ठिकाणी वाय अक्षावरती प्रमाण आहे. वाय अक्षावर 1 सेमी म्हणजे काय बाबा, 1,000 दशलक्ष US डॉलर असं आपण म्हणू शकतो. आणि मग बघा 2008 साली 3,700, मग 2008 तुमचं इथं 3,700 म्हणजे 3,000 आणि 4,000च्या मध्ये या ठिकाणी इथं आला तुमचा पॉईंट हा. हे असे बिंदू या ठिकाणी दर्शवायचे. दुसरा काय बाबा, 2009 साली 2,200 आहे, मग इथं 2009 ला 2,200 काय, 2,000च्या वर हा एक बिंदू आपण या ठिकाणी इथं घेतला होता. त्याच्यानंतर 2010 साली 4,200, मग 2010 साली 4,200 म्हणजे 4,000च्या थोडंसं वर या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर 2011 ला 6,100, मग 2011 ला इथं 6,000च्या थोडंसं वर 6,100, आणि 2012 ला 5,000 आहे, मग 2012 इथं आणि हे 5,000 इथं, अशा प्रकारे दाखवायचे आणि यांना फक्त असं पट्टीने जोडायचं. हा झाला तुमचा रेषालेख. तर एकदम सोपा रेषालेख असतो मित्रांनो, याच्यात काय इतकंसं अवघड नसतं. ओके, तर एकदम सिंपल साधा सोपा रेषालेख आहे. इथं जर वाटलंच तुम्हाला इथं असं लिहा बाबा 2008 आणि या ठिकाणी इथं तुम्ही 2008 आणि बाबा किती 3,700 वगैरे, पण नाही लिहिलं तरी चालेल, काय हरकत नाही. तर एकंदरीत असा आपला रेषालेख. आता या रेषालेखावर आधारित काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं सुद्धा आपण या ठिकाणी लिहायचेत आपल्याला. बघा प्रश्न काय होते या ठिकाणी. पहिला प्रश्न होता की 2008 ला भारताची, बघा 2008 ला भारताची निर्यात किती होती, तर 2008 ला इथे दिले 2008 ला 3,700 आहे, 3,700 दशलक्ष US डॉलर, बरोबर. 2008 ला या नकाशावरून जायची गरजच नाही, इथंच उत्तर आहे. 2008 ला निर्यात जी आहे 3,700 दशलक्ष डॉलर. एकदम सोपा प्रश्न असतो. पुढचा प्रश्न आहे, भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या वर्षामध्ये होती, सर्वाधिक निर्यात. आता सर्वाधिक निर्यात 6,100, ही सगळ्यात जास्त निर्यात आहे, 6,100 दशलक्ष डॉलर, मग ती 2011 मध्ये. मग तिथं तुमचं उत्तर येणार बाबा 2011 मध्ये सर्वात जास्त निर्यात होते. तिसरा प्रश्न आहे, 2009 ते 2011 या कालावधीत भारताच्या निर्यातीत किती दशलक्षाने वाढ झाली, म्हणजे 9 ते 11 याच्यामध्ये किती वाढ झाली, बघा हे एवढं आपल्याला सांगायचंय. 9 ते 11चा जर विचार केला, बघा 9 पासून ह्या 11 पर्यंत किती वाढ झाली बाबा, 6,100 वजा 2,200, 6,100 वजा 2,200 ही वजाबाकी करा, 0 0, 11तून 2 गेले 9, 3,900 ने तुमची वाढ झालेली आहे, 3,900 दशलक्ष डॉलर. 9 ते 11 मध्ये जर विचार केला तर 6,100 मधून 2,200 गेले तर 3,900 वगैरे आपल्याकडे हे उत्तर येतं. मग तुम्ही लिहू शकता की 3,900 दशलक्षाने वाढ झाली, दशलक्ष डॉलरने वाढ झाली असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामुळे इथं जर तुम्ही बघितलं तर हा प्रश्न जो आहे आलेख काढायला 3 मार्क आणि या प्रश्नांची उत्तराला 3 मार्क, अशा प्रकारे 6 मार्क आपल्याला मिळून जातील. पुढचा मुद्दा बघा, पुढचा एक तर तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा किंवा हा एक प्रश्न जो समोर आहे सोडवा किंवा हा सोडवा, ज्याच्यामध्ये काय आलेखाचं वाचन करून त्या खालच्या प्रश्नांची उत्तर. आता इथं एक आलेख दिलाय बघा, हा जो आलेख आहे हा आलेख वाचायचा आहे आणि या आलेखावरून प्रश्नांची उत्तर. इथं काय दिलंय, वय लिंग गुणोत्तर मनोरा दिलाय. आता याच्यामध्ये जर बघितलं तर इथे लोकसंख्येची टक्केवारी या ठिकाणी इथं तुम्हाला खाली दिलेली आहे आणि हे जे आहे ते वय आहे. आता इथं लोकसंख्येची टक्केवारी इथं बघा, इथे किती आहे तुम्हाला आणि इकडे किती आहे. साधारणतः इथं लोकसंख्येची टक्केवारी 4.5 पकडा किंवा 5 आहे साधारणतः. बघा आपण प्रत्यक्षात काही प्रश्न बघूयात. प्रश्नामध्ये बघा इथं पहिला प्रश्न आपल्याकडे आहे की वरील आलेखाचे शीर्षक लिहा. वरील आलेखाचे शीर्षक काय बाबा, भारत, स्त्री पुरुष, वय लिंग, वय आणि लिंग गुणोत्तर आपण म्हणू शकतो. ओके, या आलेखाचं शीर्षक जे आहे ते या ठिकाणी आपल्याला लिहिता येऊ शकतं की भारत, वय आणि लिंग मनोरा. ठीक आहे, भारत, वय आणि लिंग मनोरा. दुसरी गोष्ट, सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वयोगटामध्ये आहे, सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठल्या वयोगटामध्ये आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं सगळ्यात जास्त बघा या ठिकाणी इथं जो आहे ना तो सगळ्यात जास्त आलेला या ठिकाणी हा जो आलेख आहे इथं तुम्हाला सगळ्यात जास्त पुढे ही हा जो आलेख इथं मोठा दिसतोय. म्हणजे सगळ्यात जास्त तुम्हाला इथं 10 ते 14 या वयोगटामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली लोकसंख्या या ठिकाणी दिसेल. आणि सगळ्यात कमी या ठिकाणी इथं वरती बघा या ठिकाणी तुम्हाला 100 पेक्षा जास्त किंवा या ठिकाणी जवळपास ती कमी दिसते. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला गेलेला आहे इथं की य अक्षावर दिलेल्या वयोगटातील वर्गांतर लिहा. आता य अक्षावर दिलेल्या वयोगटातलं वर्गांतर, आता य अक्ष कुठे बाबा, इथं वयोगटातलं वर्गांतर जर तुम्ही बघितलं, य अक्ष बघा हा वाय अक्ष असतो आणि हा एक्स अक्ष असतो. हे वर्गांतर किती बघा या ठिकाणी, वर्गांतर म्हणजे काय, या दोघांमधलं अंतर 0 आणि 4 मधलं अंतर 4, 9 आणि 5 आणि 9 दिले, 5तून 9 गेले 4 बरं का, 5तून 9 गेले 4.
इथं 19 15 गेले 4, 24 20 गेले 4, 29 25 गेले 4. याला आपण म्हणतो वर्गांतर. हे आपण बीजगणितामध्ये बघितलंय. हे जे वर्ग तुम्हाला दिसतात या दोघांमधलं जे अंतर आहे त्याला आपण वर्गांतर म्हणतो, म्हणून इथं वर्गांतर 4 आहे. पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडे काय आहे की 60 पेक्षा जास्त वयोगटातील स्त्री पुरुष यापैकी कोणाचे प्रमाण जास्त आहे. मग 60 पेक्षा जास्त वयोगटातील स्त्री पुरुष आहे याच्यामध्ये कोणाचं प्रमाण जास्त आहे बघा. 60 पेक्षा जास्त या ठिकाणी 60 पेक्षा जास्त म्हणजे इथं 60 ते 64 जर इथं तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये कोणाचं प्रमाण जास्त आहे, स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे का पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. बघा इथे बघा या ठिकाणी इथं स्त्रिया ज्या आहेत इथपर्यंत आहेत आणि पुरुष जे आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला बघा पुरुषांचं प्रमाण या ठिकाणी इथं जास्त दिसतं आपल्याला. म्हणजे 60 पेक्षा जास्त म्हणजे जर तुम्ही बघितलं तर इथं पुरुषांचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी पुढे गेलात तर इथं जास्त दिसते आपल्याला. तर बघूयात आपण इथं काय यांनी उत्तर दिलंय. तर या ठिकाणी आपल्याला पुरुषांचे, इथं स्त्रियांचं दिलंय, ऍक्च्युली पुरुषांचं पाहिजे. इथं 60 पेक्षा जास्त वयोगटातील स्त्री पुरुषांपैकी कोणाचं प्रमाण जास्त आहे तर इथं स्त्री पुरुषांपैकी हे पुरुष आहे. तर इथे आपल्याला पुरुषांचं प्रमाण जास्त दिसते. 60 पेक्षा जास्त मध्ये जर आपण बघितलं तर इथं आपल्याला पुरुषांचं प्रमाण जास्त दिसते. 60 ते 64 म्हणजे हे 60 पेक्षा जास्त आहे. ओके, मला तर वाटतं 60 पेक्षा जास्त मध्ये यांनी जर, आणि जर आपण समजा या सगळ्यांची जर टोटल केली 60 पेक्षा जास्त म्हणजे जवळपास इथून इथपर्यंत बघा या सगळ्यांचा जर विचार केला तर इथं थोडंसं कॅल्क्युलेशन करणं आपल्याला थोडंसं अवघड जास्त. इथं स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे पण इथं पुरुषांचं प्रमाण या गटामध्ये जास्त दिसतंय. परंतु इथं जर बघितलं वर तर इथं वर तुम्हाला या ठिकाणी इथे पण पुरुषांचं प्रमाण थोडंसं जास्त दिसतं आपल्याला आकृतीत, आणि इथे जर बघितलं इथे समान दिसते. आणि इथं बघा स्त्रियांचं प्रमाण वाढत गेलं, इथे पण स्त्रियांचं जास्त आहे, इथं स्त्रियांचं जास्त आहे, इथं स्त्रियांचं जास्त आहे. जसं इथून पुढे वर जाऊ किंवा इथे पण कदाचित समान दिसते दोघांकडे, पण इथून पुढे जसं वर जाऊ तसं स्त्रियांचं प्रमाण जे आहे ते वाढत जातं. त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणी इथं आपल्याला असं सांगता येईल की स्त्रियांचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे. पुढे बघूयात पुढचा मुद्दा या ठिकाणी 55 ते 59 या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण किती टक्के आहे. किती? 55 ते 59 या वयोगटात स्त्रियांचं प्रमाण किती आहे बघा. 55 ते 59 बघा, हा 55 ते 59 स्त्रियांचं प्रमाण किती बाबा इथपर्यंत आहे. हे बघा इथपर्यंत म्हणजे किती 2% आहे बरोबर. इथपर्यंत म्हणजे साधारणतः 2% आपल्याला स्त्रियांचं प्रमाण आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे या वयोगटामध्ये 2% प्रमाण आहे. पुढचा शेवटचा प्रश्न, कोणत्या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसते. कोणत्या वयोगटानंतर लोकसंख्येत जास्त घट होताना दिसते आपल्याला. आपण जर बघितलं तर इथे बघा इथे एकदा 10 ते 14 वयोगट झालं की नंतर हळूहळू लोकसंख्येमध्ये तुम्हाला या ठिकाणी घट होताना आपल्याला दिसते. ओके, हे आपण समजून घेतलं पाहिजे की 10 ते 14 वयोगटानंतर लोकसंख्येमध्ये आपल्याला हळूहळू घट होताना दिसते, लोकसंख्या कमी होताना दिसते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा जो आहे प्रश्न तो सोडू शकतो. तर ह्या दोघांपैकी आपल्याला एक सोडवायचा आहे. ओके, आणि तुम्ही सोडू शकाल. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूया. प्रश्न क्रमांक आपला जो आहे सविस्तर उत्तर द्या, हा शेवटचा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिले जातात आणि या 3 प्रश्नांपैकी आपल्याला कुठल्याही 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहावी लागतात. 4-4 मार्काचे 3 प्रश्न असतात मित्रांनो. इथं 8 मुद्दे तरी साधारणतः आपण लिहिले पाहिजे. सॉरी 6 नाही, इथं हा 8 मार्काचा प्रश्न आहे, तिथे 6 दिलेले पण प्रश्न 8 मार्काचा आहे. ओके, साखर कारखान्यास भेट देण्याची प्रश्नावली, एकदम सोपा प्रश्न आहे. साखर कारखान्याला तुम्हाला भेट द्यायची आणि त्याची एक प्रश्नावली तयार करायची. 8 प्रश्न तयार केले पाहिजे. पहिले बघा इथं बघा प्रश्न, पहिली गोष्ट या कारखान्याची स्थापना कशी झाली, या कारखान्याचं कामकाज कसं चालतं, या कारखान्याचे अध्यक्ष कोण, या कारखान्यामध्ये किती कामगार आहे, या कारखान्याचं उत्पन्न किती, या कारखान्यामधून निर्माण झालेली साखर कुठे कुठे आपण दिली जाते, ऊस कोणकोणत्या शहरामधून कोणकोणत्या गावांमधून येतो, किती टन ऊस येतो. तर अशा प्रकारे अनेक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी तयार करता येऊ शकतात. जसं इथं आहे, या कारखान्याची स्थापना कधी झाली, कोणकोणत्या वस्तूंचं उत्पादन होतं, कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती, कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. इथं साखर कारखाना आहे म्हणून या कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणावरून आणला जातो, या कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो, या कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घ्यावी लागते, पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी या कारखान्याकडून कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात. अशा प्रकारचे अनेक प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतात. त्यापैकी हे 8 प्रश्न, कुठलेही 8 प्रश्न तुम्ही तयार करायचे आणि या प्रश्नाची हे जे प्रश्न आहेत हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे, बघा पुढचा मुद्दा आहे की भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा थोडक्यात आढावा. म्हणजे आपल्या देशाची जी भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तिचा आढावा.
किंवा कधी कधी तुम्हाला ब्राझीलच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर बघा लक्षात घ्या, पहिली गोष्ट, भारतात सुमारे 1.5 शतके ब्रिटिशांनी राजवट केली. 1.5 शतके म्हणजे 150 वर्ष. तुम्ही लक्षात घ्या, भारतात सुमारे 150 वर्ष ब्रिटिशांनी लागवड केली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतात स्वातंत्र्य मिळाले झालं. त्याच्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीपासून म्हणजेच 1947 पासून भारतीय राज्याने संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला आहे. पुढचा मुद्दा, स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना आणि अनेक प्रांतातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. पुढचा मुद्दा, विविध स्वरूपांच्या समस्या असूनही भारत हा जगातील एक प्रमुख विकसनशील देश आहे, म्हणजे विकासाच्या मार्गावर जाणारा देश आहे आणि भारत आज एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातोय. त्याचबरोबर विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाचा वेग जो आहे, विकासाला वेग आलेला आहे. विशेष करून 1990-91 दरम्यान जे भारताने जागतिकीकरण, उदारीकरणाचं जे काही धोरण अवलंबलं होतं त्यामुळे विकासाचा वेग जास्त वाढला आणि पुढे भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे म्हणजे तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिलं जातं. हा भारताचा थोडक्यात आढावा आपण घेऊ शकतो, भारताच्या इतिहासाचा आढावा. ओके, ऐतिहासिक आढावा. पुढचा पॉईंट, 8 मुद्दे आले पाहिजेत बरं का इथं. आता भारत व ब्राझीलमधील वनांचा ऱ्हास होण्याची प्रमुख कारण आहे. तर इथं बघा 4 मुद्दे घेतलेले आहेत, प्रत्येक मुद्द्याला 1 मार्क असेल. ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची प्रमुख कारणे. पहिली गोष्ट, भारत व ब्राझील या दोन्ही देशात वाढत्या लोकसंख्येला निवासासाठी जागा अपुरी आहे. बरोबर ना, लोकसंख्या वाढत आहे आणि वाढत्या लोकसंख्येसाठी निवासासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणावर वनांमधली झाडे तोडली गेली, हे एक कारण आहे. ब्राझीलमध्ये रोका आणि भारतातील झूम यांसारख्या स्थलांतरित शेतीसाठी वनांखाली असलेली जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून शेतीसाठी व अधिवासासाठी मोकळी केली जाते, हा एक मुद्दा आहे. आणि लोकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनांतील झाडे तोडली जातात. बऱ्याचदा औद्योगिकरण, कारखानदारी हा जो विकास जो होतोय, या विकासाच्या नावाखाली सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होते, त्यामुळे सुद्धा वनांचा ऱ्हास होतो. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. तर मित्रांनो, ह्या अशा प्रकारे आपण ही एक प्रश्नपत्रिका आज बघितली. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल युट्यूब चॅनलवर तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लवकरच आता आपल्याला पुढच्या एका प्रश्नपत्रिकेवर चर्चा करायची, ती पण खूप महत्त्वाची असणार आहे आणि ती चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना, धन्यवाद.